गेले अनेक दिवस या ना त्या कारणाने बहुचर्चित ठरलेल्या महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील 16 जागांसाठी या निवडणुका जाहीर झाल्या असून या निवडणुकासाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेची अधिसूचना 25 मे रोजी जाहीर करण्यात आली असून 25 मे पासूनच अर्ज भरण्यासाठी सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवारांना 1 जून पर्यंत आपले उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. 2 जून रोजी प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. तर 4 जून रोजी इच्छुक उमेदवारांना माघार घेता येणार आहे. 4 जून पर्यंत माघार घेतल्यानंतर 4 जून रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होऊन 16 जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली आणि सातारा मिळून 1, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा आणि गोंदिया मिळून 1, पुणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मिळून 1, नाशिक, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली मिळून 1, अमरावती, धाराशिव, लातूर आणि बीड मिळून 1, परभणी आणि हिंगोली मिळून 1 आणि संभाजीनगर आणि जालना मिळून 1 अशा 16 जागांसाठी या निवडणुका होणार आहेत. दर 6 वर्षांनी 2/3 जागा रिक्त होतात आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने निवडणुका घेतल्या जातात. सोलापूर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य चांगल्या पद्धतीने आहे. त्यामुळं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी आता राजकीय नेत्यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. या निवडणुकीत सोलापूर मतदारसंघामध्ये एकूण 501 मतदार आहेत. 501 मतदारापैकी 380 मतदार हे महायुतीचे आहेत, तर 70 मतदार हे महाविकास आघाडीचे आहेत. आणि त्यामुळं सोलापूर विधान परिषदेच्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळवणं म्हणजेच आमदार होणं असं गणित या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. त्यामुळं सोलापूर विधान परिषद मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी आता राजकीय नेत्यांनी देव पाण्यात घातले आहेत. या मतदारसंघातून यापूर्वी नेतृत्व केलेले प्रशांत परिचारक यांचं नाव या उमेदवारी प्रक्रियेमध्ये आघाडीवर आहे. 2009 नंतर झालेल्या निवडणुकामध्ये तब्बल विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी प्रशांत परिचारक यांचे चुलते विद्यमान त्या काळचे आमदार सुधाकर पंत परिचारक यांनी माघार घेतली होती आणि त्यानंतर 2009 पासून आजपर्यंत परिचारक घराण्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाग घेता आला नाही. मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रशांत परिचारक यांनी सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये दीपक आबा साळुंके यांचा पराभव करत भाजपचं नेतृत्व केलेलं होतं आणि त्यानंतर आता त्यांच्या उमेदवारीची मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होताना दिसून येत आहे. मागील 2 निवडणुकामध्ये आमदार समाधान आवताडे यांना पंढरपूर आणि मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देताना पक्षश्रेष्ठीकडून त्यांना थांबवण्यात आलं होतं. पक्षश्रेष्ठीकडून वारंवार प्रशांत परिचारक यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाईल असं आश्वासन त्यांना दिलं जात असल्यामुळं या निवडणुकीमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत काय निर्णय घेतला जाणार, पक्षश्रेष्ठी प्रशांत परिचारक यांना कितपत न्याय देणार याकडे आता सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे. त्यानंतर या मतदारसंघामधून राम सातपुते यांचं देखील नाव घेतलं जातं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जवळचा आणि आक्रमक चेहरा, दलित चेहरा म्हणून राम सातपुते यांच्याकडे बघितलं जातं. माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी प्रस्थापित असणाऱ्या मोहिते पाटील घराण्याशी कडवी झुंज देत भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व टिकवून ठेवलं आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला देखील या मतदारसंघामध्ये महत्व प्राप्त झालेलं आहे. तिसरं नाव या मतदारसंघामधून चर्चिलं जातंय ते माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र आणि सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन असणारे रणजित सिंह बबनराव शिंदे यांचं.
रणजितसिंह बबनराव शिंदे यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर माढा विधानसभा मतदारसंघामध्ये असलेल्या माढा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये भाजपला घवघवीत यश संपादन करून दिलं आहे. त्यांचे चुलते असणारे माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये देखील त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि संजय मामा शिंदे यांच्या युतीनं चांगलं यश संपादन केलं आहे. त्यामुळे माढा विधानसभा आणि करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य वाढवण्यासाठी शिंदे यांचं महत्वाचं योगदान मानलं जात आहे. त्यांचा गेल्या अनेक वर्षापासून या दोन्ही मतदारसंघासाठी चांगला संपर्क आहे. तर त्यांचे वडील असणारे बबनदादा शिंदे यांनी गेली अनेक दिवस 30 वर्ष माढा विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे. त्यांनी अनेक पाण्याच्या योजना आणि विकासाची कामं केल्यामुळं त्यांचा महत्वाचा मतदार वर्ग जिल्हा परिषदेच्या आणि इतर निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टीनं वापरलेला असल्यामुळं रणजितसिंह शिंदे यांच्या देखील नावाचा विचार विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये केला जाऊ शकतो. यानंतर बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी देखील भारतीय जनता पार्टीचा बार्शी तालुक्यामध्ये आब राखण्याचं काम केलेलं आहे. विधानसभेची संधी हुकल्यानंतर राजेंद्र राऊत यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना संघटित करून मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तसेच नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला यश मिळवून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये राजेंद्र राऊत हे देखील स्पर्धक ठरू शकतात. त्यांना देखील उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे. यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये महत्वाचं नाव आणखी एक घेतलं जातं ते मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचं. राजन पाटील यांनी देखील नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे आणि त्यानंतरच्या झालेल्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला पराभवाला सामोरं जावं लागलं असलं तरी देखील त्यानंतर झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुका, नगरपंचायतीच्या निवडणुका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये राजन पाटील यांनी मोहोळ तालुक्यामध्ये पुन्हा मतदारांमध्ये आपला जम बसवला आहे. त्यामुळं या निवडणुकीमध्ये ते देखील या निवडणुकीतील उमेदवार ठरू शकतात. एकंदरीतच प्रशांत परिचारक, राम सातपुते, रणजितसिंह शिंदे, राजेंद्र राऊत आणि राजन पाटील या 5 जणांपैकीच या निवडणुकीमध्ये एक उमेदवार भारतीय जनता पार्टीचा असू शकतो. कदाचित भारतीय जनता पार्टीनं याही पेक्षा वेगळा पत्ता ओपन करायचं ठरवलं तरी देखील त्यात मतदारांना नवल वाटायला नको. मात्र सोलापूर जिल्हा परिषद, सोलापूर महानगरपालिका, पंढरपूर नगरपालिका, अक्कलकोट नगरपालिका, दुधनी नगरपालिका, मैंदर्गी नगरपालिका, माढा नगरपंचायत, करमाळा नगरपालिका यासह जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य सोलापूर जिल्ह्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात वाढलं असल्यामुळं भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी आता उमेदवारांची रस्सीखेच चालू आहे. एका बाजूला भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारांची स्पर्धा लागली असताना महाविकास आघाडीकडून मात्र कुणीही उमेदवार आजपर्यंत चर्चेत आलेला नाही, हे विशेष आहे. महाविकास आघाडीकडे देखील या निवडणुकीमध्ये 70 मतं महाविकास आघाडीची गणली जातात. इतर अपक्ष आणि आघाड्यांची मतं घेऊन काही गणित जुळवता येतंय का, या बाबतीत देखील महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये प्रयत्न चालू असलं तरी देखील भारतीय जनता पार्टीच्या मताचं प्राबल्य असणाऱ्या उमेदवारासमोर आपली उमेदवारी जाहीर करण्यासाठी धाडसानं कुणी पुढे येईल असं चित्र आज तरी पाहावयास मिळत नाही. या निवडणूक प्रक्रियेला 25 मे पासून सुरुवात झाली असली तरी देखील अंतिम उमेदवारी अर्ज 1 जून रोजी भरण्यात येणार असल्यामुळं 1 जून पर्यंत भारतीय जनता पार्टी आपली उमेदवारी घोषित करेल असं वाटत नाही. त्यामुळं भारतीय जनता पार्टीची उमेदवारी कोणाला मिळणार हे पाहण्यासाठी 1 जून पर्यंत आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून कोण उमेदवार असेल या बाबतीतलं आपलं मत देखील कमेंटमध्ये कळवा. आमचं चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.